तर आज रात्री ना जेवणात काय बनवायचं ना, तर हाच विचार मी करत होती. तर विचार करता करता एकदम डोक्यात आलं की चला आज आहे ना पावभाजीच बनवूया. तर यांनी मला पटकन सर्व भाज्या आणून दिल्या आणि त्या मस्तपैकी कट केल्या आणि त्यानंतर जी फ्लावर आहे ना ती मस्त मी कट करून घेतली आणि गरम पाण्यातनं धुवून घेतली. मी नेहमी फ्लावर गरम पाण्यातनंच धुते कारण तिच्यावर खूप जास्त फवारणी असते आणि मस्त ती क्लीन होते. तर मग फ्लावर, बटाटे आणि शिमला मिरची कुकरला लावून दिले आणि मस्तपैकी 3 शिट्ट्या काढून छान मॅश करून घेतलं. त्यानंतर लगेच एका साईडला कांदा, टोमॅटो हे छान मस्त तेलात आणि बटरमध्ये ना मस्त परतून घेतलं आणि त्यामध्ये लसणाची पेस्टही टाकली. तर ते मस्त सगळं मिश्रण जे आहे ते परतून घेतलं आणि त्यानंतर लगेच त्याच्यात पावभाजी मसाला, चटणी, हळद, मीठ, धणे जिरे पावडर हे सगळं मस्त तडका बनवला आणि त्यानंतर मॅश केलेली पावभाजी त्यामध्ये टाकून दिली. तर आज पावभाजी बनवताना ना एक गोष्ट मी विसरलीच होती, तर ती मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथं मस्तपैकी ना पावभाजी छान मिक्स करून घेतली आणि मी आज ना पावभाजीमध्ये मटार टाकायला विसरली होती. तर लगेच मी गरम गरम जेवणाचं ताटही रेडी करून घेतलं. पण कसं आहे ना, मटार जर नाही टाकले ना पावभाजीत तर आहे ना त्याची म्हणजे पावभाजीची जी टेस्ट आहे ना ती 50%वर येऊन जाते आणि जर मटार टाकले ना तर पावभाजी खूप जास्त टेस्टी लागते. तर इकडे मी तर मस्त ताट बनवून घेतलं होतं. पावभाजी तशी खूप छान झाली होती. जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मल्हारचा पहिला दिवस होता स्कूलचा, त्यामुळे रात्रीच मी बॅग पॅक करून घेतली होती. कारण मग सकाळी काय होतं की खूप जास्त गडबड धावपळ होते आणि वेळ कमी मिळतो आणि नंतर त्याला रेडी पण करायचं असतं. त्यानंतर मग परत बॅग, टिफिन या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप जास्त धावपळ होते. म्हणून मी रात्रीच आहे ना त्याची बॅग जी आहे ती पॅक करून ठेवते. तर प्लीज चॅनलवर जर नवीन असणार ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत